सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. कला शिक्षक राजेंद्र कडाळे यांची उल्लेखनीय कलायात्रा. राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याशी सन्माननीय भेट. इचलकरंजी येथील ज्येष्ठ कलाशिक्षक राजेंद्र कडाळे यांनी कलाक्षेत्रात सातत्य, शिस्त व सर्जनशीलतेच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. दिनांक 4 जानेवारी 1971 रोजी जन्मलेल्या कडाळे यांनी मराठी विषयात BA पूर्ण केले. कलेचा कोणताही पारंपरिक वारसा नसतानाही उपजत प्रतिभेच्या बळावर शांतिनिकेतन येथे कलाक्षेत्रातील AM पदवी संपादन केली. यानंतर बेळगाव येथील JN भंडारी स्कूल ऑफ आर्टमधून ATD पदवी प्राप्त करून त्यांनी आपली कला शिक्षणातील वाटचाल अधिक दृढ केली. दिनांक 4 जुलै 1999 रोजी इचलकरंजीतील मातृसंस्था श्री ना. बा. एज्युकेशन संस्था संचलित श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल येथे कलाशिक्षक म्हणून रुजू झाल्यापासून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दिशा देण्याचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले आहे. वॉटर कलर, ऑइल कलर, पेस्टल अशा विविध माध्यमात त्यांनी अनेक दर्जेदार कलाकृती साकारल्या. विशेष म्हणजे पिंपळ पानावर थोर व्यक्तींची चित्रे रेखाटण्याचा अनोखा प्रयोग त्यांनी यशस्वी केला आहे. यामध्ये अमिताभ बच्चन, उद्धव ठाकरे, वैभव मांगले तसेच नांगरे पाटील यांच्या प्रतिमांचा समावेश आहे. फलक लेखनात रंगीत खडूंच्या माध्यमातून व्यक्तिचित्रे रेखाटण्याची त्यांची शैली विशेष प्रशंसनीय ठरली आहे. कडाळे यांच्या चित्रांचे गोवा येथील कला अकादमीत प्रदर्शन भरविण्यात आले असून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. इचलकरंजीतील ललित कला महाविद्यालयात ते गेली 10 वर्षे सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच इचलकरंजी कलाध्यापक संघाचे सलग 10 वर्षे अध्यक्ष तर कोल्हापूर जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी संघटनात्मक पातळीवरही भरीव योगदान दिले आहे. महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिडिएट परीक्षांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली 100% निकालाची परंपरा कायम आहे. त्यांच्या अनेक विद्यार्थिनी आज कला क्षेत्रात कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळी सुट्टीत कार्यशाळांचे आयोजन ही त्यांची उल्लेखनीय परंपरा ठरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील 50 मान्यवरांमधून निवड होत महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याशी कडाळे यांची सन्माननीय भेट झाली. या भेटीत त्यांच्या कलाक्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला. ही भेट त्यांच्या दीर्घकालीन, निष्ठावान व प्रेरणादायी कार्याची पोचपावती ठरली आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.